मढीमधल्या कानिफनाथांच्या मंदिरात अशोक महाराज मरकड यांनी लिहिलेल्या कानिफनाथ भक्ती अमृत या नाथांची माहिती देणारा ग्रंथाचं प्रकाशन सोहळा पार पडला। ग्रंथ प्रकाशनाच्या वेळी हबप प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जाड देवळेकर, हबप गोविंद महाराज जाड देवळेकर, कानिफनाथ देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, सरपंच रखमाबाई मरकड, पाचोऱ्याचे तहसीलदार गणेश मरकड, मायंबा देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, साहित्यिक कैलास दौंड आदींसह नाथ भक्त ग्रामस्थ उपस्थित होते। कानिफनाथ भक्ती अमृत या नाथांची माहिती देणाऱ्या ग्रंथाचे लेखन हबप अशोक महाराज मरकड यांनी ग्रंथाविषयी अधिक माहिती देऊन आपली भावना व्यक्त केली। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यज्ञेश्वरी यज्ञ उद्देश्वराचा, त्या यज्ञासाठी सगळे देवता ऋषीमुनी सगळे आले, ते सगळ्यांनी नवनाथ ग्रंथात वाचले। पण खरी नाथांना तळमळ कशी होती, आपला ह्या शेतकरी धर्मातला माणूस, गरीब माणूस, गरीब भक्त आहे, हा चारी रामाला हिमालयात तिकडे कुठं भटकन कसा जाईल। मग त्यांची दया येईल, नाथ हे संत असतात, त्यांची दया येऊन त्यांनी सगळे तीर्थ इथं बोलवले। त्या उद्देश्वरच्या यज्ञाच्या निमित्ताने त्यांनी सगळे देवता इथं बोलवले आणि त्यांनी सगळे ऋषीमुनी त्या निमित्ताने इथं गोळा केले। कानिफनाथांनी ते गोळा केले होते आणि ते गोळा झाल्यानंतर परत शिव आज्ञेने या ग्रंथात सगळा उल्लेख, शिव आज्ञेने ज्यावेळी यज्ञ संपन्न झाला त्यावेळेस त्या देवता इतक्या रमल्या की आता त्यांना परत आपापल्या जागी जाऊ वाटलं नाही। ते या गर्भागीत राहिलेला, गर्भागिरी हा मुंबई सोडली का अर्ध सह्याद्री पडतो, तर इकडेच ते सगळे। इतिहासाची महती, आत्ताचे महत्व, धार्मिकता या ग्रंथात असून समाजाला दिशा देणारे आहे। नाथांचा सत्य इतिहास लोकांपुढे येईल अशी भावना प्रकाशन सोहळ्यात प्रमुख हबप प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जाड देवळेकर यांनी व्यक्त केली। आज हा ग्रंथ निर्माण झाला, जास्त वाचनात आला नाही तरी शीत हातात घेतलं की भात कसा झाला हे कळतं। खाणारे किती असतील पण हे जसं असतं त्याप्रमाणे एक दोन गोष्टी सांगता येतील की अशोक महाराजांनी हे ग्रंथ जो लिहिला तो संशोधन करून लिहिलेला आहे आणि एका दृष्टीनं इतिहासाची महती आणि आता नवीन लोकांच्या पुढे या दृष्टीने येते आहे। दुसरी गोष्ट याचं जे महत्व आहे ते धार्मिक आणि नैतिक पद्धतीनं अशा प्रकारचं आहे की पूर्वीचे लोक होते, सेवा करीत होते, त्यांची श्रद्धा होती, पण हल्ली समाजाची दिशा आधुनिकतेकडे बहुवादाकडे अशा प्रकारचं जाते आहे। कार्यक्रमाचे प्रस्ताविक कानिफनाथ देवस्थान समितीचे विश्वस्त अण्णासाहेब मरकड यांनी तर सूत्रसंचालन विठ्ठल मरकड यांनी करून आभार बाळासाहेब मरकड यांनी मानले। प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी।